विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये आपल्या तत्वज्ञानातील दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती। कारण म्हणजे काय, व्हॉट इज कॉज, या दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करून त्या प्रकरणातील अगदी सुरुवातीचा पहिला मुद्दा आपण अभ्यासलेला आहे। कारण संकल्पना, कन्सेप्ट ऑफ कॉज, याचा अभ्यास आपण मागील तासिकेत केलेला आहे। आजच्या तासिकेमध्ये आपणास भारतीय तत्वज्ञानातील कारण विचार या दुसऱ्या मुद्द्याचा अभ्यास करावयाचा आहे। भारतीय तत्वज्ञानातील कारण विचार। कोणता विचार विद्यार्थी मित्रांनो? कारण विचार या मुद्द्याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेमध्ये करावयाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय तत्वज्ञानाची परंपरा असेल किंवा पाश्चात्य तत्वज्ञानाची परंपरा असेल, या दोन्हीही तत्वज्ञानाच्या परंपरेमध्ये कारण संबंधीचा अभ्यास, कारण संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे, या संबंधी विचार मांडलेले आहे। परंतु भारतीय तत्वज्ञानाची सांस्कृतिक पार्श्वभूमी ही वेगळी आहे आणि पाश्चात्य तत्वज्ञानाची सांस्कृतिक पार्श्वभूमी ही वेगवेगळी आहे। म्हणजे काय की भारतीय तत्वज्ञानाची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि पाश्चात्य तत्वज्ञानाची सांस्कृतिक पार्श्वभूमी या दोहोंमध्ये भिन्नता आहे, या दोहोंमध्ये वेगवेगळेपणा आहे। या दोन तत्वज्ञानाच्या परंपरांमध्ये आपणास भिन्नता असलेला, वेगळेपणा असलेला दिसून येतो। कारण भारतीय तत्वज्ञानामध्ये अभ्यास करत असताना, मानव जीवन जगत असताना जे प्रश्न प्रत्यक्षात निर्माण होतात, मानव प्रत्यक्षात जीवन जगत असताना जे प्रश्न निर्माण होतात, जीवनाशी संबंधित जे प्रश्न निर्माण होत असतील, जीवनाशी संबंधित ज्या समस्या निर्माण होत असतील, जीवनाशी संबंधित ज्या अडचणी निर्माण होत असतील, आपण म्हणजे मानव जीवन जगत असताना, जेवण करत असताना नाही, जीवन जगत असताना, प्रत्यक्षामध्ये जीवन जगत असताना जे प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नांशी संबंधित भारतीय तत्वज्ञान आहे, इंडियन फिलॉसॉफी आहे। आणि जीवन जगत असताना ज्या समस्या निर्माण होतात, ज्या अडचणी निर्माण होतात, त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न भारतीय तत्वज्ञानामध्ये, इंडियन फिलॉसॉफीमध्ये केलेला आपणास दिसून येतो। मग भारतीय तत्वज्ञानाचे स्वरूप हे असे असल्यामुळे की ज्यात मानवी जीवनात प्रत्यक्षात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा, समस्यांचा उलगडा केलेला आहे, त्यासंबंधी विचार मांडलेले आहेत, अशा तत्वज्ञानाचा अभ्यास, इंडियन फिलॉसॉफी, भारतीय तत्वज्ञान, अशा तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे व्यक्तीचा, मानवाचा जीवनाविषयीचा जो दृष्टिकोन आहे, तो जीवनाविषयीचा दृष्टिकोन विकसित होतो, तो जीवनाविषयीचा दृष्टिकोन व्यापक बनतो। कशामुळे? भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे।
भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे जीवनाविषयीचा दृष्टिकोन व्यापक का होतो? कारण भारतीय तत्त्वज्ञानामध्ये, इंडियन फिलॉसॉफीमध्ये प्रत्यक्षात जीवन जगत असताना जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांशी संबंधित भारतीय तत्त्वज्ञान आहे. म्हणून भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर व्यक्तीच्या ठिकाणी जी एक कुतूहलता असते, व्यक्तीच्या ठिकाणी असणारी जी एक जिज्ञासा आहे, व्यक्तीच्या ठिकाणी असणारी जी एक लालसा आहे, ती कुतूहलता, ती जिज्ञासा, ती लालसा इंडियन फिलॉसॉफीचा अभ्यास केल्यामुळे, भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे पूर्ण होते किंवा शमते. शमने म्हणजे काय होणे? पूर्ण होणे. काही शब्द विद्यार्थी मित्रांनो अवघड नसतात, फक्त आपण त्याला समजून घ्यायचं असतं. शमने म्हणजे काय होणे? पूर्ण होणे. शमने म्हणजे काय? पूर्ण होणे. तर व्यक्तीच्या ठिकाणी जी कुतूहलता असते, ती जिज्ञासा असते, जी लालसा असते, ती लालसा, ती कुतूहलता, ती जिज्ञासा भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे पूर्ण होत असते. आणि त्यातून मग व्यक्तीचा, मानवाचा जीवनाविषयीचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन विकसितही होतो आणि तो दृष्टिकोन व्यापकही होत असतो. कशामुळे? इंडियन फिलॉसॉफीचा, भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे. आणि जीवनाविषयीचा दृष्टिकोन व्यापक कसा होतो, जीवनाविषयीचा दृष्टिकोन विकसित कसा होतो भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे, ते आपणास मी पुढे जसे जसे विश्लेषण सांगेन भारतीय दर्शनांविषयी, भारतीय तत्त्वज्ञानाविषयी, तसं आपणास लक्षात येईल की भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे, इंडियन फिलॉसॉफीचा अभ्यास केल्यामुळे मानवाचा जीवनाविषयीचा जो असलेला दृष्टिकोन आहे तो विकसित आणि व्यापक होत असतो. आता जी भारतीय दर्शने आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या दर्शनांपैकी बहुतांश दर्शनांनी, बहुतांश म्हणजे जास्तीत जास्त, म्हणजे अनेक दर्शनांनी, जी भारतीय दर्शने आहेत त्या दर्शनांपैकी बहुतांश दर्शनांमध्ये, अनेक दर्शनांमध्ये एक गोष्ट आपणास समान असलेली दिसून येते. जी भारतीय दर्शनं आहेत त्यापैकी अनेक दर्शनांमध्ये, बहुतांश दर्शनांमध्ये आपणास एक गोष्ट समान असलेली दिसून येते. ती समान गोष्ट कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? दुःखाच्या कारणाचा शोध. दुःखाच्या कारणाचा शोध. दुःखाच्या कारणाचा शोध बहुतांश भारतीय दर्शनांमध्ये केलेला आपणास दिसून येतो. मानवी जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख असते. असा एकही व्यक्ती आपणास दिसणार नाही की ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही. श्रीमंत आहे, त्याचं दुःख वेगळं, त्याच्या दुःखाचं स्वरूप वेगळं, पण दुःख आहे. गरीब आहे, त्याच्याही जीवनात दुःख आहे, पण त्या दुःखाचं स्वरूप वेगळं आहे. परंतु दुःख ही एक गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या, मानवाच्या जीवनामध्ये असलेली आपणास दिसून येते. मग प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाच्या निर्मितीची कारणे कोणती आहे याचा शोध बहुतांश भारतीय दर्शनांमध्ये, म्हणजेच अनेक भारतीय दर्शनांमध्ये आपणास केलेला दिसून येतो. या दुःखाच्या कारणांचा शोध घेत असताना या दुःखातून कायमची मुक्ती, दुःखातून कायमची मुक्ती कशी मिळेल, दुःखातून कायमची मुक्ती आपणास, कायमची सुटका दुःखातून आपणास कशी होईल या संबंधीचा अभ्यास भारतीय दर्शनांमध्ये केलेला आपणास दिसून येतो. मग दुःखापासून कायमची मुक्ती मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत? दुःखापासून कायमची मुक्ती मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत याचा अभ्यास भारतीय दर्शनांमध्ये करत असताना एक संकल्पना बहुतांश भारतीय दर्शनांनी स्वीकारलेली आहे आणि ती संकल्पना आहे पुनर्जन्म.
रिबर्थ. विद्यार्थी मित्रांनो, मी काही शब्द शिकवत असताना इंग्रजीत जे उच्चार करत असतो ते उच्चार फक्त आणि फक्त माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. माझे जे पूर्ण विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी माझ्या महाविद्यालयातील आहेत आणि या विषयाचे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत ते सर्व माझे विद्यार्थी. त्यांच्यासाठी मी शिकवत असताना, मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवत असताना काही शब्द मी जाणीवपूर्वक इंग्रजीत उच्चार करतो. विद्यार्थी मित्रांनो, त्या पाठीमागचा माझा हेतू किंवा उद्देश फक्त आणि फक्त हाच आहे की आपणास मराठीसोबत तत्त्वज्ञानातील काही शब्द इंग्रजीतसुद्धा अवगत झाले पाहिजे आणि ही अवगत करून देण्याची जबाबदारी, कर्तव्य माझे आहे. म्हणून मी काही शब्द जाणीवपूर्वक इंग्रजांचा उच्चार करत आहे आणि आपणही तेवढेच सुज्ञ आहात विद्यार्थी मित्रांनो. कारण विद्यार्थी हा शिक्षकाचा मित्र आहे. विद्यार्थी हा शिक्षकाचा मित्र आहे. जसा एक शिक्षक विद्यार्थ्याला समजून घेत असतो तशी विद्यार्थ्यांनीसुद्धा शिक्षकाला समजून घेतलं पाहिजे. असो, इकडं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो की भारतीय दर्शनांमध्ये, बहुतांश भारतीय दर्शनांमध्ये दुःखाच्या कारणांचा शोध घेत असताना जी दुःख निर्माण होतात, जी दुःख अनिवार्यपणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येतच असतात, त्या दुःखातून कायमची मुक्ती मिळवण्याचे मार्ग शोधत असताना अनेक दर्शनांनी, बहुतांश दर्शनांनी पुनर्जन्म, रिबर्थ ही संकल्पना स्वीकारलेली आपणास दिसून येते. पण जे एक भारतीय दर्शन जडवादी आहे, जे एक भारतीय दर्शन कसे आहे, जडवादी आहे, त्या दर्शनाने मात्र पुनर्जन्म, रिबर्थ ही संकल्पना स्वीकारलेली नाही. त्या जडवादी दर्शनाचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणात केलेला आहे. काय नाव आहे विद्यार्थी मित्रांनो त्या जडवादी दर्शनाचं? एकदम बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या जडवादी दर्शनाचं नाव आहे चार्वाक दर्शन. म्हणजे बहुतांश दर्शनांनी, अनेक दर्शनांनी पुनर्जन्म ही संकल्पना जरी मान्य केलेली असली तरी भारतीय दर्शनांपैकी जे एक जडवादी दर्शन आहे त्या चार्वाक दर्शनाने, जडवादी दर्शनाने पुनर्जन्म ही संकल्पना मान्य केलेली नाही. मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर कायमची सुटका झाली, कारण दुःख निर्मितीसाठी मूळ आहे मानवाचा जन्म. अनेक भारतीय दर्शनांचा असा विचार आला की मानवाच्या जीवनामध्ये जे दुःख निर्माण होत असतं आणि ते दुःख अनिवार्यपणे येतच असतं, त्या दुःख निर्मितीला मूळ कारण आहे मानवाचा जन्म. मूळ कारण काय आहे? जन्म. मग या जन्ममरणाच्या फेऱ्यातून याला आपण चक्रातून सुद्धा म्हणू शकतो. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून किंवा चक्रातून सुटका करून घेणे, या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेणे हे प्रत्येक मानवी जीवनाचं सर्वोच्च ध्येय असलं पाहिजे. प्रत्येक मानवाच्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय काय असलं पाहिजे? जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेणे हे प्रत्येक मानवाच्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय असलं पाहिजे. आणि या सर्वोच्च ध्येयाला या वेगवेगळ्या दर्शनांमध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. मानवी जीवनातील सर्वोच्च ध्येयाला काही दर्शनांमध्ये मोक्ष असे नाव दिलेले आहे, काही दर्शनांमध्ये त्याला निर्वाण असं म्हटलेलं आहे, काही दर्शनांमध्ये त्याला मुक्ती असं म्हटलेलं आहे. मुक्ती नाही विद्यार्थी मित्रांनो, मुक्ती असं म्हटलेलं आहे. काही दर्शनांमध्ये त्याला अपवर्ग म्हटलेलं आहे. म्हणजे अशी वेगवेगळी नावे मानवी जीवनाचे जे सर्वोच्च ध्येय असलं पाहिजे त्याला अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय मोक्ष असलं पाहिजे.
म्हणजेच निर्वाण असले पाहिजे, म्हणजेच मुक्ती असली पाहिजे, म्हणजेच अपवर्ग असले पाहिजे, असे बहुतांश भारतीय दर्शनांचे मत असलेले आपणास दिसून येते. म्हणजेच दुःख निवृत्तीसाठी, दुःख दूर करण्यासाठी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून, चक्रातून सुटका करून घेणे हे मानवी जीवनाचं सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे. आणि ते प्राधान्य जे असेल त्याला अनेक दर्शनांमध्ये वेगवेगळी नावं दिलेली आपणास दिसून येतात. आता या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेणे म्हणजेच त्याच्यातून काय होत असतं, दुःख मुक्ती म्हणजे दुःख दूर सारता येऊ शकतो असं म्हटलेलं आहे. या दुःखाला जरी ही वेगवेगळी नावं दिलेली असली तरी हे जे मानवी जीवनामध्ये येणारे जे दुःख आहे, मानवी जीवनामध्ये येणारे जे दुःख आहे ते दुःख मानवाच्या अज्ञानामुळे निर्माण होते. मानवी जीवनामध्ये जे दुःख निर्माण होत असते, ज्या दुःखाची निर्मिती मानवी जीवनामध्ये होत असते, ते दुःख कशामुळे निर्माण होते असं म्हटलेलं आहे, मानवाच्या अज्ञानामुळे निर्माण होते असे भारतीय दर्शनांमध्ये मांडलेले मत आहे. मग ते अज्ञान कशाविषयी, दुःखाची निर्मिती, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, दुःखाची निर्मिती म्हणजे दुःख मानवी जीवनात काय येतं, तर दुःख हे मानवी जीवनामध्ये अज्ञानामुळे येत असतं. कशामुळे येत असतं, अज्ञानामुळे येत असतं. मग हे अज्ञान कशाविषयीचं आहे, मग हे अज्ञान दोन प्रकारचं आहे. एक स्वतःविषयीचं आहे, एक स्वतःविषयीचं आहे आणि दुसरं या जगासंबंधीचे आहे, या जगासंबंधीचे आहे. म्हणजे या दोन प्रकारच्या अज्ञानामुळे, कोणत्या, स्वतःविषयीच्या अज्ञानामुळे किंवा जगासंबंधीच्या अज्ञानामुळे मानवाच्या जीवनामध्ये कशाची निर्मिती होत असते, दुःखाची निर्मिती होत असते. म्हणून भारतीय दर्शनांमध्ये या विश्वातील वेगवेगळ्या गोष्टींचं जे अस्तित्व आहे, या विश्वातील वेगवेगळ्या वस्तूंचं परस्पराशी असणारा जो संबंध आहे, याचा अभ्यास करत असताना कार्यकारण संकल्पना मांडलेली आपणास दिसून येते. कशाचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं मी परत या ठिकाणी रिपीट परत एकदा त्याचं रिव्हिजन करतो. पहा की मानवाच्या जीवनामध्ये जे दुःख निर्माण होत असतं, ज्या दुःखाची निर्मिती होत असते, ते दुःख व्यक्तीच्या जीवनामध्ये अज्ञानामुळे निर्माण होतं असं मानलं जातं भारतीय दर्शनांमध्ये. आणि हे अज्ञान व्यक्तीचं दोन प्रकारचं आहे. एक स्वतःच्या जीवनाविषयी असणारं अज्ञान आहे आणि दुसरं या जगासंबंधी असणारं अज्ञान आहे. या दोन प्रकारच्या अज्ञानामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये कशाची निर्मिती होत असते, दुःखाची निर्मिती होत असते. त्यामुळे हे विश्व आणि विश्वात अस्तित्वात असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा परस्पराशी असलेला संबंध, विश्व आणि विश्वात अस्तित्वात असणाऱ्या गोष्टींचा परस्पराशी असणारा संबंध, त्यांचे स्वरूप यासारख्या गोष्टींचा अभ्यास करत असताना भारतीय तत्त्वज्ञानामध्ये कार्यकारण संकल्पना मांडलेली आपणास दिसून येते. कोणती संकल्पना मांडलेली दिसून येते, कार्यकारण संकल्पना मांडलेली आपणास दिसून येते. आणि ती कार्यकारण संकल्पना अभ्यासत असताना आपण कालच्या तासामध्ये थोडंसं अभ्यासलेलं आहे की भारतीय परंपरेमध्ये जी कारणासंबंधीचा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे, त्या कारणासंबंधीचा सिद्धांत सत्तामीमांसेतही केला जातो. त्या कार्यकारणासंबंधीच्या सिद्धांताचा अभ्यास ज्ञानमीमांसेतही केला जातो. कार्यकारणासंबंधीच्या सिद्धांताचा अभ्यास नीतिमीमांसेतही केला जातो. सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतिमीमांसा या तिन्ही क्षेत्रामध्ये आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा उल्लेख आपण पहिल्या तासिकेत केलेला आहे, कालच्या तासिकेमध्ये.
या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यकारणासंबंधीचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात येते की भारतीय कार्यकारण संबंधाची कल्पना ही, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कार्यकारण संबंधाची कल्पना ही सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतिमीमांसा यांना एकत्र गुंफणारी आहे, यांना एकत्र करणारी आहे. कसं पहा की भारतीय तत्त्वज्ञानामध्ये कारण सिद्धांत मांडत असताना किंवा भारतीय परंपरेमध्ये कारणविषयीचा सिद्धांत मांडत असताना कारणाचे मुख्यतः आपणास दोन प्रकार केलेले दिसून येतात. कारणाचे किती प्रकार केलेले दिसून येतात? दोन प्रकार. एक आहे उपादान कारण, एक आहे उपादान कारण आणि दुसरे आहे निमित्त कारण. दुसरे कोणते आहे? निमित्त कारण. हे कारणाचे प्रमुख दोन प्रकार भारतीय दर्शनांमध्ये आपणास केलेले दिसून येतात. आता कारण संकल्पना जी आहे, ही कारण संकल्पना आपण कालही अभ्यासलेला आहे. ही कारण संकल्पना कशाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो? बदलाशी संबंधित आहे. म्हणजेच कशाशी संबंधित आहे? परिवर्तनाशी संबंधित आहे. म्हणजेच कशाशी संबंधित आहे? परिवर्तनाशी संबंधित आहे. मग बदल, परिवर्तन याच्याशी संबंधित जी कारण कल्पना आहे त्यात आपण कारण घटक कशाला म्हणतो आणि कार्य घटक कशाला म्हणतो याचा अभ्यासही आपण केलेला आहे. की ज्याच्यामुळे, ज्या घटकामुळे बदल घडतो, ज्या घटकामुळे परिवर्तन घडून येते त्याला आपण कारण घटक असं म्हणतो. आणि त्या बदलातून, त्या परिवर्तनातून ज्याची निर्मिती होते, जे उत्पन्न होते त्याला आपण कार्य घटक असं म्हणतो. हे आपण कालच्या तासिकेमध्ये अभ्यासलेलं आहे. म्हणजे कारण संकल्पनेचा संबंध हा कशाशी आहे विद्यार्थी मित्रांनो? परिवर्तनाशी, बदलाशी संबंध आहे असे आपल्या लक्षात येईल. आता ज्यामध्ये बदल होतो, ज्यामध्ये बदल होतो त्याला आपण उपादान कारण असं म्हणतो. ज्यामध्ये बदल होतो, ज्यात बदल होतो त्याला आपण उपादान कारण असं म्हणतो. ज्यातून कार्याची निर्मिती होते, ज्यातून कार्याची निर्मिती होते, ज्यातून परिणामाची निर्मिती होते. कार्याला समानार्थी शब्द असणारा शब्द परिणाम आहे. परिणाम म्हणजे कार्य आणि कार्य म्हणजे परिणाम. ज्याच्यातून कार्याची निर्मिती होते, ज्याच्यातून परिणामाची निर्मिती होते त्या घटकाला आपण उपादान कारण असं म्हणतो. त्या घटकाला आपण काय म्हणतो? उपादान कारण असं म्हणतो. आणि कार्याची उत्पत्ती होण्यासाठी, परिणामाची निर्मिती होण्यासाठी गतीची आवश्यकता असते. कार्याची निर्मिती, कोणत्याही कार्याची निर्मिती होण्यासाठी कशाची आवश्यकता असते विद्यार्थी मित्रांनो? गतीची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? गतीची. आणि गती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस कार्याची निर्मिती होत असते. म्हणजेच या ठिकाणी ज्याच्यामुळे, ज्या घटकामुळे किंवा ज्याच्यामुळे गती निर्माण होते, म्हणजेच कार्य निर्माण होते, म्हणजेच परिणामाची निर्मिती होते, त्या गती निर्माण करणाऱ्या घटकाला आपण निमित्त कारण असं म्हणतो. गती निर्माण करणाऱ्या घटकाला आपण काय म्हणतो? निमित्त कारण असं म्हणतो. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक छोटंसं उदाहरण आपल्या पुस्तकातही दिलेलं आहे आणि त्या गोष्टीचा नाद आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांनाही आहे. तो नाद आहे क्रिकेट. क्रिकेट, त्या क्रिकेटमध्ये एक वस्तू असते, बॅट. ती बॅट कशापासून तयार होते विद्यार्थी मित्रांनो? सांगायची गरज नाही, लोखंडापासून तर होणार नाही. मग ती बॅट कशापासून तयार होते? लाकडापासून तयार होते. म्हणजे लाकूड बॅट या कार्याचे कोणते कारण मानणार आपण? उपादान कारण. म्हणजे ज्यातून, म्हणजे लाकडातून कार्याची निर्मिती होते त्याला आपण काय म्हणतो?
उपादान कारण असं म्हणतो. उपादान कारणाला थोडक्यात आपण रॉ मटेरियल म्हणू शकतो, कच्चा माल. की एखाद्या कार्याच्या निर्मितीसाठी, एखाद्या परिणामाच्या निर्मितीसाठी लागणारा जो कच्चा माल आहे, रॉ मटेरियल आहे, कच्चे मूलद्रव्य आहे, मूलद्रव्य आहे, त्याला आपण उपादान कारण म्हणू शकतो. म्हणजे ज्याच्यातून कार्याची निर्मिती होते. बॅटची निर्मिती कशातून होते? लाकडातून होते. म्हणजे लाकूड या ठिकाणी कोणतं कारण झालं? उपादान कारण झालं. आता निमित्त कारण कसे पहा. लाकडातून बॅटची निर्मिती करणारा व्यक्ती, लाकडाला बॅटचा आकार देणारा व्यक्ती, म्हणजेच गती निर्माण करणारे कारण म्हणजेच कोण आहे? सोनार. सोनार बॅट निर्माण करेल? नाही. म्हणजेच कोण? सुतार. तर सुतार हा यातील कोणते कारण आहे? निमित्त कारण आहे. म्हणजे ज्याच्यातून कार्याची निर्मिती होते ते उपादान कारण, ज्याच्यातून कार्याची निर्मिती होते ते उपादान कारण, आणि जे बदल घडून आणते, जे गती निर्माण करते, त्याला आपण काय म्हणत असतो? निमित्त कारण असं म्हणत असतो. म्हणजे कारणापासून कार्याची निर्मिती करणारे, कारणापासून कार्याची निर्मिती करणारे ते निमित्त कारण असते. असे कार्यकारण संकल्पना भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आपणास वेगवेगळ्या दर्शनात मांडलेली दिसून येते. म्हणजे कार्य आणि परिणाम हे अस्तित्वात येण्यासाठी, कार्य किंवा परिणाम हे अस्तित्वात येण्यासाठी या दोन प्रकारच्या कारणांची, कोणत्या? जे मुख्य कारणाचे दोन प्रकार भारतीय कारण संकल्पनेत केलेले आहेत, उपादान कारण आणि निमित्त कारण, या दोन प्रकारच्या कारणांची आवश्यकता असते कोणत्याही प्रकारचे कार्य निर्माण होण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या परिणामांची निर्मिती होण्यासाठी. या दोन प्रकारच्या म्हणजे उपादान कारणाचीही आवश्यकता असते आणि निमित्त कारणाचीही आवश्यकता असते. जोपर्यंत उपादान कारण आणि निमित्त कारण हे दोन्हीही कारण घटक उपस्थित असणार नाहीत, तोपर्यंत कोणत्याही कार्याची निर्मिती होऊ शकत नाही, कोणत्याही परिणामाची निर्मिती होऊ शकत नाही, कोणतेही कार्य उत्पन्न होऊ शकत नाही, असे भारतीय कारण संकल्पनेमध्ये वेगवेगळ्या दर्शनांनी, बहुतांश दर्शनांनी मांडलेले मत आहे. म्हणजे कारण निर्मितीसाठी दोन घटक आवश्यक आहेत. एक उपादान कारण, जे आत्ताच मी लिहिलं होतं, उपादान कारण, आणि दुसरा घटक मी आता म्हटलेला आहे, आणि तो घटक आहे निमित्त कारण. तो घटक कोणता? निमित्त कारण. हे दोन कारण घटक आवश्यक आहेत, तरच कार्याची म्हणजे परिणामाची निर्मिती होत असते. या बाबतीत मात्र की हे दोन घटक उपस्थित असतील तरच कार्य किंवा परिणामाची निर्मिती होते, या विचारांच्या बाबतीत सर्व भारतीय दर्शनांमध्ये, बहुतांश भारतीय दर्शनांमध्ये आपणास एकमत असलेले दिसते. हा विचार बहुतांश भारतीय दर्शनांनी, अनेक भारतीय दर्शनांनी स्वीकारलेला आपणास दिसून येतो. परंतु या दोन कारण घटकांचा किती प्रमाणात सहभाग आहे, या दोन कारण घटकांचा जो सहभाग आहे कार्यनिर्मितीमध्ये, परिणामाच्या निर्मितीमध्ये, या दोन घटकांचा, कोणत्या दोन घटकांचा? या दोन घटकांचा कार्यनिर्मितीमध्ये, परिणाम निर्मितीमध्ये जो सहभाग आहे, तो सहभाग किती आहे आणि तो कोणत्या स्वरूपात आहे आणि तो कोणता आहे? कार्यनिर्मितीमध्ये, परिणाम निर्मितीमध्ये या दोन घटकांचा असलेला जो सहभाग आहे तो किती व कोणता आहे हे ठरवत असताना मात्र भारतीय दर्शनामध्ये आपणास मतभिन्नता असलेली दिसून येते. आणि या मतभिन्नतेतून दोन प्रकारच्या वेगवेगळ्या विचारधारा, कार्यकारण संकल्पनेसंबंधी दोन प्रकारच्या वेगवेगळ्या विचारधारा, भिन्न विचारधारा निर्माण झालेल्या आपणास दिसून येतील. त्यातील पहिली विचारधारा आणि दुसरी विचारधारा कोणती आहे आणि त्यांचं थोडक्यात मत कसं आहे पहा.
की बदलाच्या प्रक्रियेपूर्वी कार्य हे कारणामध्ये, बदलाच्या म्हणजे परिवर्तनाच्या, निर्मितीच्या, उत्पन्न व्हायच्या अगोदर, बदलाच्या प्रक्रियेपूर्वी कार्य हे, परिणाम हे कारणामध्ये अस्तित्वात असते का? प्रत्यक्षात निर्माण होण्यापूर्वी कोणतेही कार्य हे कारणात अस्तित्वात असते का, असा त्याचा अर्थ होतो. बदलाच्या प्रक्रियेपूर्वी कोणतेही कार्य हे कारणात अस्तित्वात असते का, हा एक प्रश्न आहे. ही एक विचारधारा आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की कार्य आणि कारण हे दोन घटक स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात का? कार्य आणि कारण हे दोन घटक स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात का? म्हणजेच कारण घटक हे वेगळे आहे आणि कारण घटक हे वेगळे आहे. कार्य घटक हे कारण घटक नाही आणि कारण घटक हे कार्य घटक नाही. म्हणजे कारण घटक आणि कार्य घटक हे यांच्यामध्ये भिन्नता आहे, तो ते दोन एकच नाहीत, अशी एक दुसरी विचारधारा आहे. या दोन प्रश्नांच्या उत्तरातून, कोणती दोन प्रश्न सांगितली विद्यार्थी मित्रांनो? की प्रत्यक्षात बदलापूर्वी कोणतेही कार्य हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये कारणात अस्तित्वात असते का? उपादान कारणात अस्तित्वात असते का? बदलाच्या प्रक्रियेपूर्वी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये कार्य किंवा परिणाम हे उपादान कारणात अस्तित्वात असते का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, कार्य हे कारणापेक्षा वेगळे, कार्य हे कारणापेक्षा, परिणाम हे कारणापेक्षा वेगळे आणि स्वतंत्र आहे का? या दोन प्रश्नांना जी उत्तरे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये दिली गेलेली आहेत, त्यातून दोन प्रकारच्या वेगवेगळ्या विचारधारा निर्माण झालेल्या दिसून येतात. त्यातली पहिली विचारधारा आहे सत्कार्यवाद. पहिली विचारधारा कोणती आहे? सत्कार्यवाद. आणि दुसरी विचारधारा आहे असत्कार्यवाद. दुसरी विचारधारा कोणती आहे? असत्कार्यवाद. या दोन वेगवेगळ्या विचारधारा कशाशी संबंधित? कार्यकारणाशी संबंधित. कशाशी संबंधित? कार्यकारणाशी संबंधित. सत्कार्यवाद आणि असत्कार्यवाद या दोन वेगवेगळ्या विचारधारा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये निर्माण झालेल्या आपणास दिसून येतात. त्यात जो सत्कार्यवाद हा कार्यकारणासंबंधीचा भारतीय दृष्टिकोन आहे, हा भारतीय दृष्टिकोन सांख्य दर्शनाने मांडलेला आहे. कोणत्या दर्शनाने मांडलेला आहे? सांख्य दर्शनाने मांडलेला आहे. आणि कार्यकारणासंबंधीचा जो दुसरा दृष्टिकोन आहे असत्कार्यवाद, तो असत्कार्यवाद हा दृष्टिकोन न्याय दर्शनाने मांडलेला आहे. असत्कार्यवाद हा दृष्टिकोन कोण मांडलेला आहे? न्याय दर्शनाने मांडलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारतीय तत्त्वज्ञानातील कारण विचार हा मुद्दा आपला या ठिकाणी पूर्ण होतो. या पुढील तासिकेमध्ये आपण सत्कार्यवाद आणि असत्कार्यवाद या भारतीय कार्यकारणाशी संबंधित असणाऱ्या ज्या दोन वेगवेगळ्या भिन्न विचाराच्या विचारधारा आहेत, त्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास पुढील तासिकेमध्ये करूया. आजच्या तासिकेशी संबंधित आपल्या जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी मला आपण सांगाव्या, त्या अडचणी मी आपल्या दूर करेन. पण जर हा व्हिडिओ पाहत असताना आपणास जर हा तत्त्वज्ञान विषय, फिलॉसॉफी हा विषय सोपा वाटत असेल, या विषयात आपणास गोडी निर्माण होत असेल, तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करावे. आजच्या तासिकेसाठी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार.